वृक्षवल्ली आम्हा सोयरी उसरली येथे निसर्ग संवर्धनाचा दृढ संकल्प. स्वातंत्र्यदिनानिमित्त भव्य वृक्षारोपण. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून मातोश्री सावित्रीबाई मारुती धारपवार बहुउद्देशीय मागासवर्गीय ग्रामीण उद्योग व शैक्षणिक फाउंडेशन च्या वतीने उसरली, खुर्द येथील ऐतिहासिक गावदेवी मंदिर परिसरात निसर्ग संवर्धन व वृक्षारोपण उपक्रम अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री गावदेवी माता चरणी पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते मंदिर परिसरात विविध प्रकारच्या रोपांचे संगोपन करण्याचा संकल्प करत वृक्षारोपण करण्यात आले. मान्यवरांची प्रमुख उपस्थिती. या सामाजिक उपक्रमास समाजातील विविध क्षेत्रांतील ज्येष्ठ मान्यवरांनी उपस्थित राहून प्रोत्साहन दिले. माननीय गुलाब पिंगळे, सेवानिवृत्त अधिकारी, ITI मुंबई. सौ. सुनंदाताई गुलाब पिंगळे, महिला सामाजिक कार्यकर्त्या. इंजिनियर वैभव पारधी. इंजिनियर कार्तिक निपाणे. माननीय गोपाळ धारपवार, मुख्य निरीक्षक, अखिल भारतीय भोई समाज कल्याणकारी मंच, कोकण विभाग. सौ. उषाताई गोपाळ धारपवार, महिला सामाजिक कार्यकर्त्या. प्रत्येकाने वाढदिवसाला एक झाड लावून जगवावे. माननीय गुलाब पिंगळे. प्रमुख पाहुणे माननीय गुलाब पिंगळे यांनी उपस्थितांना संबोधित करताना पर्यावरणाच्या ढासळत्या समीकरणावर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, पर्यावरण रक्षणाचा संदेश केवळ शहरांपुरता मर्यादित न राहता प्रत्येक ग्रामीण भागातील घराघरांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. निसर्गाचे देणे फेडण्यासाठी प्रत्येकाने आपल्या वाढदिवशी किंवा कोणत्याही कौटुंबिक आनंदोत्सवाच्या वेळी किमान एक झाड लावून ते जगवण्याची जबाबदारी घेतली पाहिजे. ग्रामीण विकास व शिक्षणाला गती देणार इंजिनियर तुषार धारपवार. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष इंजिनियर तुषार गोपाळ धारपवार यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या ध्येय धोरणांचा पट मांडला. मागासवर्गीय घटकांसाठी राबवले जाणारे शैक्षणिक प्रकल्प, ग्रामीण उद्योजकतेला चालना देणारे उपक्रम आणि भविष्यातील सामाजिक योजना यावर त्यांनी सविस्तर प्रकाश टाकला. शेवटी त्यांनी उपस्थित ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले. याप्रसंगी मातोश्री फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी, सदस्य, नागरिक व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिनके. डिजिटल युगात ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.